एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खूप दूर होता, पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहोचणं शक्यच नव्हतं. साहजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह त्या छोट्या किल्ल्यावर पोहोचले. पण दिवस मावळला होता आणि त्या पण गडाचे दरवाजे बंद झाले होते. आता काय करायचं असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते, ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, कोण आहे रे पलीकडे? दार उघड. तुम्ही कोण हायसा? पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं. कोण हायसा तुम्ही? पहारेकऱ्याच्या दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरीही हसू दाबत महाराज म्हणाले, आम्ही महाराज आहोत, शिवाजी महाराज. पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता, तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार? त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे, कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय. तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, अरे उघड की दरवाजा. तुम्ही कुणी बी असा, पण दरवाजा उघडाया नाही जमायचं पाहुणं. आहो सांच्या पासून तांबडं फुटुस्तवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही असा शिवाजी महाराजांचा हुकूम हाय. आणि आमचं महाराज काय बी झालं तरी स्वतःचा हुकूम कधीच मोडायला सांगत नाही असं सगळी जण म्हणतात. अव कुणी बी लुंग्या सुंग्या येईल आणि महाराजांचं नाव घेऊन दार उघडायला सांगल. आम्हाला एवढं कळना वय. तवा तुम्ही कुणी बी असा, आता रातभर बाहेरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय करायचं ते. काय करणार? महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दाखवून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी अख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली, गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं पाहिलं रात्रीचे पाहुणे दारातच आहेत. त्यांची नीट खातरजमा करून त्यांनी आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याला कळलं की ज्यांना रात्री आपण दरवाजावर अडवलं ते खरोखर महाराजच होते, तेव्हा त्याचं धाबं दणाणलं. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. त्याचा चेहरा भीतीनं पांढरा पडला. खूप घाबरला तो. पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याने त्या पहारेकऱ्याच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्याच मुळे त्यांच्या जीवावरच आज आमचं हे स्वराज्य उभं आहे. शाब्बास शाब्बास भले शाब्बास.